नमस्कार. SR टाइम मराठीच्या विशेष मुलाखत कार्यक्रमात सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज आम्ही भेट घेत आहोत सुप्रसिद्ध लेखिका रंजना फतेहपूरकरजी यांच्याशी. रंजनाजींशी आम्ही त्यांच्या लेखन कार्याबद्दल बातचीत करणार आहोत. त्याआधी मी रंजनाजींचं या कार्यक्रमात स्वागत करते. रंजनाजी, तुमचं या बातचीतमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. आणि जसं मी म्हटलं की तुमच्या लेखन कार्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. जी. पण सर्वात प्रथम हे लेखन कार्य कधी सुरू केलं, म्हणजे ही लेखन यात्रा तुमची कधी सुरू झाली? माझी लेखन यात्रा लहानपणापासूनच सुरू झाली. म्हणजे जवळजवळ 11-12 वर्षाची होते तेव्हापासूनच. कारण वडिलांना आवड होती पत्रिकांची, तर आमच्याकडे पुष्कळ पत्रिका येत होत्या. गावात होतो आम्ही. तर चंदामामा होते, पराग होते, धर्मयुग, साप्ताहिक हिंदुस्तान, अशा चांगल्या पत्रिका वाचल्या. तर मला असं वाटलं की आपण घ्यायला पाहिजे. तशी सुरुवात केली. सुरुवात झाली. म्हणजे मी असं म्हणेन की पत्रिकांनी मोटिवेट केलं तुम्हाला लेखन कार्याकडे. पण याच्या व्यतिरिक्त घरामध्ये, म्हणजे घरून असं कोण व्यक्ती होतं किंवा पाठिंबा होता ज्यांनी तुम्हाला की नाही तू आणखीन छान लिही असं मोटिवेट कोणी केलं? माझ्या वडिलांना खूप कौतुक वाटलं जेव्हा मी छोट्या छोट्या कविता लिहायला लागले. तर खूप त्यांनी कौतुक केलं आणि मग असं म्हणायचं आणखीन लिही, चांगले लिहितेस तू. त्यांनीच सांगितलं की नैदुनियामध्ये पाठव. तर मी नैदुनियामध्ये पाठवायला लागले आणि तिथे प्रकाशित पण व्हायला लागले. तर लहानपणापासूनच. अच्छा, म्हणजे लहानपणी आणि घरातनं वडिलांकडनं पण खूप छान मोटिवेशन मिळालं आणि इथून तुमची यात्रा सुरू झाली. मग आपण या यात्रेबद्दल पुढे बोलणार आहोत. जी. पण त्याच्या आधी आम्हाला थोडंसं छोटं काही असं छोटंसं ऐकायला मिळेल का? कविता ती ऐकवते तुम्हाला, जी सर्वांना बहुतेक फारच आवडलेली आहे. माझ्या कवितांमध्ये प्रकृती जास्त आहे. कारण मला प्रकृतीची खूप आवड पण आहे आणि ओढ पण आहे. तर माझ्या कवितांमध्ये त्यांचं जास्त असतं, ह्याचं वर्णन जास्त असतं. ही कविता मी वाचून दाखवते. ते मलाही आवडते आणि सर्वांनाही फार आवडलेली. तर हिचं शीर्षक आहे हिरोज हा नूर. अच्छा. हिंदीमध्ये. चंद्र किरणों के रथ पे सवार हो मैं ज़मीं पर उतर आई हूँ. क्या? चंद्र किरणों के रथ पे सवार हो मैं ज़मीं पर उतर आई हूँ. भीगी सी चांदनी के सेहरन को आंचल में भर लाई हूँ. नीली झील सी आंखों से रेशमी पलकें उठाकर तो देखो. क्या बात? नीली झील सी आंखों से रेशमी पलकें उठाकर तो देखो. फिर तुम ही कहोगे हीरो सा नूर क्या चांद से चुरा लाई हूँ. वाह वाह, बहुत सुंदर. नूर की बूंद से झरकर मैं सीप में मोती बन निखर आई हूँ. नूर की बूंद से झरकर मैं सीप में मोती बन निखर आई हूँ. संध्या की सिंदूरी लाली से अपनी मांग सजाई हूँ. चेहरे से कोहरे का घूंघट हटाकर तो देखो. चेहरे से कोहरे का घूंघट हटाकर तो देखो. फिर तुम ही कहोगे गालों से झरता गुलाल क्या महकते गुलाबों से चुरा लाई हूँ. सुंदर. रंग भरी बदलियों में आंचल लहराकर मैं तुमसे मिलने आई हूँ. रंग भरी बदलियों में आंचल लहराकर मैं तुमसे मिलने आई हूँ. पायल की मीठी रुंझुन से तुम्हारे मन को लुभाने आई हूँ. पायल की मीठी रुंझुन से तुम्हारे मन को लुभाने आई हूँ. चांद से चेहरे से घनेरी अलके हटाकर तो देखो. चांद से चेहरे से घनेरी अलके हटाकर तो देखो. फिर तुम ही कहोगे कजरारी आंखों का कजरा क्या श्यामल घटाओं से चुरा लाई हूँ. फिर तुम ही कहोगे कजरारी आंखों का कजरा क्या श्यामल घटाओं से चुरा लाई हूँ. बहुत सुंदर. तो एक और सुनाना चाहूँगी मैं आपको. जरूर. है ना. इसका शीर्षक है धड़कन. ये तो बहुत सीधे शब्दों में है. बहुत सरल शब्द हैं. पर पता नहीं क्यों मतलब जिन्होंने सुना है उनके दिल को जरूर छुई है वो. मला असं वाटतं की सरळ शब्द लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचतात. हाँ, मला अगदी नक्की असंच वाटतं. लचकती शाखों पर खिलता गुलाब याद तुम्हारी दिलाता है. लचकती शाखों पर खिलता गुलाब याद तुम्हारी दिलाता है. सोचते हैं तुम्हारा नाम गुलाब रख दे. वाह. सोचते हैं
तुम्हारा नाम गुलाब रख दें, पर डरते हैं शाम के ढलते ही तुम कहीं बिखर न जाओ, पर डरते हैं शाम के ढलते ही तुम कहीं बिखर न जाओ। बदली में छुपा चांद याद तुम्हारी दिलाता है, बदली में छुपा चांद याद तुम्हारी दिलाता है। सोचते हैं तुम्हारा नाम चांद रख दें, सोचते हैं तुम्हारा नाम चांद रख दें, पर डरते हैं सितारों के दीप बुझते ही कहीं तुम ढल न जाओ, सितारों के दीप बुझते ही कहीं तुम ढल न जाओ। घटाओं में खिलता इंद्रधनुष याद तुम्हारी दिलाता है, घटाओं में खिलता इंद्रधनुष याद तुम्हारी दिलाता है। सोचते हैं तुम्हारा नाम इंद्रधनुष रख दें, सोचते हैं तुम्हारा नाम इंद्रधनुष रख दें, पर डरते हैं घटाओं के बरसते ही कहीं तुम छुप न जाओ, पर डरते हैं घटाओं के बरसते ही कहीं तुम छुप न जाओ। आओ तुम्हारा नाम धड़कन रख दें, आओ तुम्हारा नाम धड़कन रख दें, ताकि ज़िंदगी के रहते तुम कभी साथ न छोड़ पाओ, ताकि ज़िंदगी के रहते तुम कभी साथ न छोड़ पाओ। फार सुंदर अभिव्यक्ती, फार सुंदर रचना आहे आणि दोन्ही रचना, एक प्रकृतीशी निगडीत आणि दुसरी प्रेमाचा भाव, दोन्ही मिळून फार सुंदर रचना आम्हाला रंजनाजींनी ऐकवल्या आहे. आणि आता मी पुढचा प्रश्न विचारते की इतकं सुंदर जेव्हा तुम्ही लिहिता आहात तर या लेखन कार्यामध्ये तुमचा आदर्श कोण आहे? लेखन कार्यात मला अगदी जवळ आहे मी प्रकृतीच्या, आणि प्रकृतीच्या मध्ये ज्या कोमल भावना आहे त्या मला नेहमी आकर्षित करतात. तर प्रेम ही भावना मला प्रकृतीमध्ये जास्त आढळली, कारण धरतीच्या आकर्षणमध्ये आकाश पाऊस पाडतो, कारण त्याला धरतीचं आकर्षण असतं, म्हणून त्याला असं वाटतं मी काहीतरी देऊ, तर ते जो बूंदों का उपहार है वो धरती को देता है ना. या फिर अपन देखते हैं कि आकाश से ओस बिंदु गिरते हैं तो गुलाबों पे जाके गिरते हैं. वो ओस में भीगा गुलाब अपनी महक इस तरह से बिखेरता है कि अपने आप अपना मन आकर्षित होता है और आंखों को बहुत अच्छा लगता है. तो ये प्रेम भावना ही है, ये प्रकृति की जो प्रेम भावना है वही मैं अपने कविताओं में लेती हूँ. बिलकुल. इथे भावनांच्या अभिव्यक्तीचा आधार तुम्ही प्रकृतीला केला आहे. मी जे विचारत होते ते हे की तुमचं आदर्श कोण, म्हणजे आदर्श व्यक्तित्व लेखन कार्यातलं एखादं असं व्यक्तित्व ज्यांच्या लेखणीने तुम्हाला आकर्षित केलं असेल, ज्यांच्या रचनांनी तुम्हाला आकर्षित केलं असेल, तर असं व्यक्तित्व कोण आहे? उपन्यासकार शिवानी. अरे वा. मला त्यांचे उपन्यास इतके आवडतात, आणि ते लहानपणापासून एक वेळ होता तेव्हा धर्मयुगमध्ये त्यांच्या जो उपन्यास आहे ते धारावाहिक रूपात येत होता, तर ते मी वाचत होते. आणि दर 8व्या दिवशी असं केव्हा येईल धर्मयुग, केव्हा साप्ताहिक हिंदुस्तान येईल, तर आपण पुढलं वाचू. आणि त्यांची लेखनशैली इतकी सुंदर आहे की मला तर असं वाटतं की, आणि एक तर त्यांच्या पुस्तकांचे सगळे मी कलेक्शन करून ठेवले ते, आणि एक एक पुस्तक मला असं वाटतं मी किती जरी वेळा वाचलं तर माझं कधी मन नाही भरत. कारण जरी गोष्ट तीच तीच असली, कथानक जरी तेच असलं, पण जे त्यांचे भाव अभिव्यक्त करण्याची जी शैली आहे ती फार सुंदर आहे. म्हणजे ते परत वाचताना त्याच्यातनं आणखी नवीन भाव येतात. म्हणजे प्रत्येक वेळेस एक नवीन काहीतरी तुम्हाला त्याच्यातनं घेता येतं वाचताना. गोडी आहे सतत त्याच्यातून येत राहते. म्हणजे शिवानी जी हे तुमचा आदर्श आहे या क्षेत्रामधलं. मी तुमचे खूप म्हणजे अगदी ज्यांनी खूप लोकांना आकर्षित केलं वाचण्याकरता ते पुस्तक म्हणजे मैं अहिल्या याच्याबद्दल मला बोलायला नक्की आवडेल की काय आहे या पुस्तकाची. कारण अहिल्याबाई हे आदर्श व्यक्तित्व सगळ्यांना माहीत आहे, पण या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्ही अहिल्याबाईंचं असं आणखीन कोणतं रूप लोकांसमोर ठेवायचा प्रयत्न केला आहे? तर महाराणी अहिल्यादेवींचं जे जीवन होतं ते लहानपणापासूनच त्यांना मल्हारराव होळकरांनी त्यांना शिक्षित तसं केलं होतं. तर त्या शासनाने तेवढंच चांगलं सांभाळायच्या, त्या आई म्हणून पण तेवढंच चांगल्या होत्या. त्याशिवाय मल्हारराव जेव्हा जेव्हा युद्धावर जायचे, मोहिमेत जायचे, तर राज्यकार्य त्यात सांभाळायच्या
आणि युद्धात लागणाऱ्या ज्या वस्तू होत्या त्या पण त्या सगळ्या त्यांना पुरवायच्या. तर ते तोप असावा किंवा त्यांचे गोळे असावा किंवा त्यांची निर्मिती असावा किंवा रसद असावी ते सगळे त्यांना पाठवायचे. त्याच्या व्यतिरिक्त धर्म तो होताच त्यांना. तर म्हणजे त्या लहानपणापासून शिवच्या भक्त होत्या. हां, लहानपणापासून शिवभक्त होत्या. तर त्यांच्या जीवनात जेव्हा इतके म्हणजे दुःख आले, त्यांचे जे प्रिय व्यक्ती होते ते एक एक करून त्यांना सोडून गेले, तेव्हा त्यांना असं वाटलं की नाही आता इंदोर म्हणजे त्याच आठवणी आहे, तर मला कुठे वेगळ्या ठिकाणी जायला पाहिजे. तेव्हा त्यांनी महेश्वरला आपले राजधानी बनवलं. त्या तिथे गेल्या. पण तिथे गेल्यानंतर मग जे लोक होते ज्यांना काम नव्हतं ते जुलाहे त्यांनी बाहेरून आले त्यांना काम मागायला, तर त्यांनी ते सगळं त्यांना वस्त्र उद्योग करून दिलं. हां, त्याशिवाय त्यांचे जसं पूजा वगैरे झाली की त्या बाहेर जाऊन बसायच्या. आणखीन गावातून जितके लोक यायचे त्यांना ते विचारायचे की तुमच्या गावात काय कमी आहे, पाणी आहे की नाही आहे, आणखीन शेताला तुम्हाला काही लागतं का. तर ते लोक जे विचारायचे त्यांना ते सगळं पुरवायचे. म्हणजे ह्या पुस्तकात पण तुम्ही त्यांची पूर्ण ती जीवनयात्राच केली की काही विशिष्ट असे म्हणजे काही म्हणू शकतो काही घडलेले प्रसंग किंवा असं काही घेतलं की पूर्ण जीवनयात्राच घेतली आहे त्यांच्या आयुष्यातले जे प्रमुख घटना त्यातून मी घेतल्याच आहे. त्याशिवाय त्यांनी काय काय कर्तृत्व केले त्यांचंही त्याच्याबद्दलही दिलं आहे. म्हणजे त्यांच्या लहानपणापासून तर त्यांच्या महाप्रयाणापर्यंत मी ते पुस्तक लिहिलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांच्या जीवनातले जे मुख्य घटना आहे हे सगळ्याच आलेलं आहे. म्हणजे ती संपूर्ण जीवनगाथा जीवनगाथा. पण मग ही जीवनगाथा अशी वेगळ्या रूपात लिहिण्याची म्हणजे याच्या मागचा उद्देश काय होता की ही युवा पिढीपर्यंत पोहोचावी किंवा असं सगळं की जे लोकांपर्यंत पूर्ण रूपात गेलेलं नाही, हा उद्देश होता? हा उद्देश होता की त्यांचं जीवन सर्वांच्या समोर यायला पाहिजे. कारण बहुतेक त्यांच्याबद्दल लोकांना माहिती जास्त नाही आहे. तर ते एक कारण असंही असू शकतं की नवीन पिढी जी आली आहे इंदोरला त्यांना जास्त माहिती नाही. कारण आपल्या इथे MP-मध्ये हिंदी जास्त चालतं. तर हिंदीमध्ये मला असं आढळलं नाही पुस्तक की त्याच्यामध्ये सगळं त्यांच्याबद्दल असेल. तो उनके बचपन से लेके उनके महाप्रयाण तक मैंने उपन्यास लिखा. तो विशेष बात उसमें ये है कि जो महाराष्ट्रीयन परंपरा संस्कृति थी वो मैंने उसमें लिखी है सब. हाँ, कि जैसे अहिल्याबाई जब शादी करके यहाँ पर आई तो एक तो ये है कि उनके विवाह में क्या क्या परंपरा निभाई गई है ना. कि बोलते हैं कि उखाड़ा जैसे पति का नाम लेना, तो उसमें वो सब किया है. फिर बचपन में जैसे खाना खाने के समय क्या श्लोक पढ़ते थे अपन, या तुलसी को दिया जलाते समय क्या श्लोक पढ़ते थे, वो सब ऐसे दिया है थोड़ा थोड़ा. म्हणजे त्यांचं सगळं स्वरूप तुम्ही घेतलंय, अगदी धर्मापासून राजनीतीपर्यंत त्यांच्या प्रयाणपर्यंत. याच्यानंतर मी तुम्हाला हे विचारीन की इतक्या उत्कृष्ट रचना ज्या तुम्ही करता आहात तर एखादी अशी रचना की जिला लोकांकडनं खूप छान प्रतिसाद मिळालाय, खूप दाद मिळाली आहे, अशी एखादी कोणची रचना असेल? जे माझं कहाणी संग्रह आहे, अनुराधा नाव आहे त्याचं. त्याच्यामध्ये 12 गोष्टी आहेत. त्या पुस्तकाला खूप प्रतिसाद मिळाला आणि जवळजवळ 4 राज्याकडून ते बेस्ट पुस्तक म्हणून निवडून आलं. हां, याच्या व्यतिरिक्त मी हे विचारीन की तुम्हाला इतके म्हणजे सन्मान मिळाला, इतके गौरव मिळाले, तर असा कोणता सन्मान जो मिळाल्यावर तुम्हाला खरोखर आपल्या लेखन कार्यावरती अभिमान झाला असेल, म्हणजे एक गर्व वाटला असेल की हां माझं हे इथेशी लेखन सफल झालं, असा कोणता एखादा जो इतक्या सन्मानांमधनं एखादा कोणता सन्मान? पहली बात तो मुझे तब खुशी हुई जब मुझे दैनिक भास्कर वुमेन अवार्ड मिला, क्योंकि वो मिला था मुझे 16 जिलों में मेरे मतलब जो भी मैंने लिखा है उसका उन्होंने सम्मान किया. तो मेरे लिए बहुत खुशी की बात थी, क्योंकि इंदौर का अखबार है
तो इंदौर के होने के नाते मुझे बहुत ज़्यादा खुशी मिली। और दूसरी खुशी मुझे इंदौर में दिवास ऑफ इंदौर का जब सम्मान मिला तो मुझे खुशी मिली, क्योंकि मेरे शहर से जो उन्होंने मेरी पुस्तकों या मेरे लिखने के लिए जो उन्होंने सम्मान दिया वो मेरे लिए बहुत गर्व की बात थी। आणि याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला हेच विचारीन की लेखन कार्य करत असताना तुम्हाला स्वतःला लघुकथा किंवा कविता किंवा आणि याचे जे विविध रूप आहेत, व्यक्तिगत तुम्हाला कोणतं रूप लिहायला जास्त आवडतं? मला कविता जास्त आवडतात. कविता जास्त आवडतात. मग आता जेव्हा तुम्ही म्हणताय की कविता जास्त आवडतात, तर मग आता पुन्हा एखादी कविता छोटीशी आमच्या करता. पण आताची मी स्त्रीवर सांगते की त्यांचं म्हणजे कार्य सगळं महानच असतात. मी स्त्री म्हणून नाही सांगत, पण एक तटस्थ म्हणून पाहिलं तरी स्त्रीचं कार्य फार महान असतं. पण जे तिला त्याबद्दल आदर मिळाला पाहिजे तो नाही मिळाला तर त्याची खंत वाटते. असं वाटतं नाही, तिचं जी जागा आहे ती तिला त्याचा सन्मान मिळायला पाहिजे. तर त्याच्यावर मी एक कविता ऐकवते. तुमने बनाया सृष्टि को, वीरानों को आबाद किया है. तुमने बनाया सृष्टि को, वीरानों को आबाद किया है. ममता को संजोया आंचल में, स्नेह का अमृत दान दिया है. फिर क्यों तुम्हें मिटाने की साजिश है. जो कन्या भ्रूण हत्या होती है, इतना सब होने के बाद भी अगर तुम्हें मिटाया जाता है तो क्यों है वो. जीवन की तपती प्रखर धूप में ठंडी बयार सी शीतलता का आकाश दिया है. जीवन की तपती प्रखर धूप में ठंडी बयार सी शीतलता का आकाश दिया है. मीराबन प्रशस्त किया भक्तिपथ को. मीराबन प्रशस्त किया भक्तिपथ को, धर्म की खातिर विषपान किया है. फिर क्यों तुम्हें मिटाने की साजिश है. सीताबन साकार किया पवित्रता को. सीताबन साकार किया पवित्रता को, सत्य की खातिर अग्नि स्नान किया है. सत्य की खातिर अग्नि स्नान किया है. रानी झांसी बन अलख जगाया वीरता का. रानी झांसी बन अलख जगाया वीरता का. चंडी बन दुश्मनों का संहार किया है. चंडी बन दुश्मनों का संहार किया है. फिर क्यों तुम्हें मिटाने की साजिश है. क्या बात. तुम ही भक्ति तुम ही शक्ति. तुम ही भक्ति तुम ही शक्ति, तुमसे ही ममता का सागर है. तुम ही भक्ति तुम ही शक्ति, तुमसे ही ममता का सागर है. तुम ही लक्ष्मी तुम ही प्रज्ञा, तुमसे धन और ज्ञान की गागर है. फिर क्यों तुम्हें मिटाने की साजिश है. तुम धरती की आशाओं का ज्योतिर्मय स्वरूप हो. तुम धरती की आशाओं का ज्योतिर्मय स्वरूप हो. दुआ करते हैं यही, तुम्हें मिटाने की फिर कभी साजिश न हो. वाह वाह. दुआ करते हैं यही, तुम्हें मिटाने की फिर कभी साजिश न हो. फार सुंदर, फारच सुंदर. म्हणजे स्त्रीच्या सगळ्या रूपांना घेतलंय. म्हणजे तिच्या व्यक्तित्वातल्या जितक्या विशेषता आहेत त्या सगळ्या विशेषतांना घेऊन तिची ती जी व्यथा आहे ती का तिला नेहमी संपवण्याचे प्रयत्न केले जातात. तर फार सुंदर तुम्ही कवितेच्या माध्यमातून, म्हणजे मला असं वाटतं की सर्व स्त्रियांना हे एक तऱ्हेने तुम्ही म्हणजे काय म्हणू शकतो आदरांजली दिलेली आहे. आदरांजली. आणखीन जगाला विचारते मी, प्रश्न आहे हा माझा कि का म्हणून, क्यों कन्या भ्रूण में खत्म की जाती है. म्हणजे याच्या माध्यमातून एक सामाजिक संदेश पण गेलेला आहे. म्हणजे कविता नुसतं लिहिण्याचं नाही आहे, पण त्याच्या मागे काहीतरी समाजाला संदेश पण गेला पाहिजे असं मला वाटतं तुमच्या लेखनीत आढळतं. काही लेखन असे आहे जे मेसेजिंग आहे, समाजाला ज्याच्यामध्ये आपण मेसेज देतो. तो जैसे मेरी कहानी भी है, एक कन्या भ्रूण हत्या पर है. अच्छा. पर मैंने मेरी कहानियों में जो भी समस्याएं हैं, जो विसंगतियां हैं समाज की, उनको तो मैंने उठाया ही है, पर मैंने उनका समाधान भी देने की कोशिश की है. ये नहीं हुआ है कि किसी विसंगति की वजह से किसी स्त्री को तकलीफ हुई हो लेकिन हम उसका समाधान नहीं दे रहे हैं, हम सिर्फ उसकी व्यथा का वर्णन कर रहे हैं. तो मैंने उसमें समाधान देने की कोशिश की. समस्या तर दिल्याचं समाधान सांगितलंय त्याप्रमाणे. और
जो मेरी कहानियाँ हैं वो यथार्थ पर है। जो मेरी आसपास की घटनाएं हैं, जो समाज में विसंगतियां हैं, उनका विषय लेकर मैंने कहानियाँ लिखी हैं। पर कविताएं मेरी ज़्यादा करके सब कल्पना लोक की आहे. बरोबर आहे, कारण कवितांची अभिव्यक्ती वेगळी आहे, विचार वेगळे आहेत. तर मी आता पुढचा प्रश्न हाच विचारणार होते की लेखन कार्य जेवढं आहे तर एखाद्या लेखकाला आपली गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवणं, ज्याला आपण सादरीकरण म्हणतो, तर सादरीकरण पण एक कला आहे. तर लेखन कलेबरोबर सादरीकरणाची कला याची जोड तुम्हाला वाटतं आवश्यक आहे? दोन्ही का? ते तर आहेच. पहिले जसा आज आहे आपल्याला प्लॅटफॉर्म खूप मोठा मिळालेला आहे फेसबुकचा, पहिले हे नव्हतं. तर त्यावेळेस लिहून पाठवायचं, कधी कधी संपादक उत्तर देतात, कधी कधी त्यांचं असं असतं की ते आपल्याला कळतच नाही की त्यांनी स्वीकृत केली आहे की नाही केली आहे. आणि त्यावेळी असं होतं की जसं दिवाळीवर लिहायचं तर जवळजवळ आपल्याला 2 महिन्यापूर्वी आपली रचना पाठवायची होती. ते थोडंसं अलर्ट राहावं लागत होतं आणि थोडंसं जसं नहीं छापलं गेलं तो थोड़ासा दुख पण व्हायचं कि अपनी रचना तो अच्छी थी पर क्यों नहीं छापी. तो ये एक बात थी. लेकिन आज की तारीख में क्योंकि फेसबुक का प्लेटफॉर्म इतना अच्छा मिला है कि जैसे आज अगर अपन समझो कि मातृ दिवस है और मुझे सुबह ऐसा लगा कि नहीं मेरी जो रचना है वो सबके सामने जाना चाहिए, तो मुझे उसके लिए मुझे राह नहीं देखनी पड़ती है या किसी की स्वीकृति की ज़रूरत नहीं महसूस होती है. मेरा मन किया है लिखना है, मुझे मेरी माँ के लिए लिखना है, मैंने तुरंत लिखा, तुरंत पोस्ट कर दिया और तुरंत प्रतिक्रियाएं मिलना शुरू हुई. तो वो हम जो लिख रहे हैं उसमें आज की तारीख में हमको बहुत जल्दी प्रतिक्रियाएं मिलती हैं और समझ में आता है कि हाँ कौन सी ज़्यादा हमने अच्छी लिखी है, कहाँ थोड़ी कमी रह गई है तो लोगों की प्रतिक्रियाएं नहीं मिल पाई हैं. और दूसरा मैं ये सोचती हूँ कि जहाँ तक हो सरल भाषा में लिखूं. मैं सिर्फ साहित्यकारों के लिए न लिखूं, मैं सबके लिए लिखूं. तो जे सर्वसाधारण लोकांपर्यंत माझी रचना पोहोचली पाहिजे त्याप्रमाणे सादरीकरण केलं गेलं पाहिजे. तर म्हणजे मला असं वाटतं की जे मी विचार करते ते बरोबर आहे, कारण मी जे लिहिते ते बहुतेक लोकांना आवडतं आणि ते फक्त साहित्यकार नाही आहे. जे लाईक्स येतात त्याच्यामध्ये स्टुडंट पण आहे, त्याच्यामध्ये डॉक्टर्स पण आहे, त्याच्यामध्ये इंजिनियर्स पण आहे. तर हे मला आवडतं की माझे जे लिहिलेलं आहे ते लोकांच्या हृदयापर्यंत जातं, कारण ते साधारण शब्द है, किसी को डिक्शनरी खोलने की ज़रूरत नहीं पड़ती है. क्योंकि एक शब्द के लिए भी अगर किसी ने डिक्शनरी खोली है तो जो भाव चला आ रहा है वो डिस्टर्ब हो जाएगा बीच में. तो जहाँ तक हो सके सरल शब्दों का प्रयोग करते म्हणजे ती कंटिन्युटी ब्रेक होते जर डिक्शनरी खोलायला लागली तर. आणि त्याच्या व्यतिरिक्त मी हे म्हणेन की कलाकार म्हटलं म्हणजे लेखन सुद्धा एक क्रिएटिव्ह काम. हे काम करताना कुठेतरी आजूबाजूचं वातावरण किंवा स्वतःचं त्याप्रमाणेचं मूड, स्वतःची प्रकृती, हे पण या सगळ्या गोष्टीला असर म्हणजे इफेक्ट करतं का? नहीं, माझ्याबद्दल तो मैं ऐकलं है ऐसा कि वो मूड बनाना पड़ता है, किसी को कॉफ़ी चाहिए होती है, किसी को एकांत चाहिए होता है. प्रश्न एवढाच करता होता. तो मेरे बारे में ये नहीं है. मुझे अगर वक्त मिलेगा तो मैं उसी समय लिखना शुरू कर दूँगा. और कई बार क्या होता है कि कोई लाइन हमको सूझ जाती है, बहुत अच्छी लगती है कि नहीं ये लाइन बहुत अच्छी है, तो मेरे पास हमेशा कागज़ और पेन रहता है. चाहे मैं बाहर भी जाऊँ तो पर्स में एक छोटी डायरी और पेन तो रहते ही है. तो वो एक लाइन में उसी समय लिख लेती हूँ. फिर उसको बढ़ाना कभी भी वो फिर मेरे हाथ में रहता है. तो मैं मूड पे डिपेंड नहीं करती, मैं वक्त पे डिपेंड करती. क्योंकि मेरी बैंक में जॉब थी तो मैं ये नहीं सोच सकती थी कि अरे अभी मेरा मूड बन रहा है तो मैं बैंक का काम छोड़ के लिखना शुरू कर दूँ. वो नहीं होता था ना. तो मुझे तो ये देखना होता था कि मुझे वक्त कब मिलता है. जब मुझे वक्त मिला तब मैंने लिखा. बिलकुल. म्हणजे सृजनाचं कार्य करताना काही सराउंडिंग किंवा काही मूड हे असं काम नाही. मनात विचार आला की तो अभिव्यक्त करायचा आहे लेखणीच्या माध्यमातून. युवा वर्ग विशेषतः जो अलीकडे आपण ह्या सोशल मीडिया जसं तुम्ही म्हणाला की खूप वाव मिळालाय लोकांना, तर अभिव्यक्त होतोय, बरंच काही लिहिलं जात आहे. आता नवीन नवीन लोक पण या क्षेत्रात येतात. तर या युवा पिढीला तुम्ही लेखनाच्या बाबतीमध्ये काय संदेश द्याल, काय सांगाल? माझा जो अनुभव आहे तर मी पाहते की
मध्य काळामध्ये जरी त्यांना आवड नसेल, पण यावेळेस जे स्टुडंट्स आहेत ते सुद्धा लिहून राहिले आणि त्यांना लिहायची आवड आहे. आणि झालं काय, त्यांनी काही लिहिलं आणि ते फेसबुकवर पोस्ट केलं आणि त्यांना तुरंत प्रतिक्रिया मिळते, आपने अच्छा लिखा है. तो त्यांना एक हुरूप येतं की नाही आता मला लिहायला पाहिजे. पहिले काय एखाद वेळेस कविता लिहिली, ते पुस्तकात राहून गेली, कोणाला वाचून दाखवली एखाद्याला समोरच्याला, तो म्हणाल हाँ अच्छी लिखी. पर ये जो फेसबुक पे जाती है उसमें बहुत से लोग ऐसे होते हैं जो आपको जानते नहीं है पर्सनली, लेकिन आपने जो लिखा है उस पर आपको प्रतिक्रिया मिलती है. तो ये बहुत बड़ी बात है. तो युवा वर्ग आ रहा है उसमें, वो लिखना चाहते भी हैं और उनको प्लेटफॉर्म भी मिल रहा है, तो अच्छा है उनके लिए. तर तुम्ही त्यांना आणखीन काही असं सांगाल लेखनाबद्दल की ज्याला आपण म्हणू शकतो काय करू शकता किंवा काय नको करायला, असे काही पॅरामीटर्स किंवा असं काही संदेश देऊ शकता? अब ये लिखने का तो ऐसा है ना कि जो उनके भाव समाएंगे वही लिखेंगे. और मुझे लगता है कि अच्छा लिख रहे हो, क्योंकि मेरा जो रंजन कलश है उसमें स्टूडेंट मतलब यंगस्टर्स, मी रंजन कलशवर येणारच होते की रंजन कलश क्या है. वो यंगस्टर्स जो हैं वो उनको मैं ज़्यादा प्रेफर करती हूँ कि वो मेरे ग्रुप में रहें. और उनको बहुत अच्छा लगता है जब उनकी कविता सुनी जाती है, क्योंकि अगर वो सुना रहे हैं तो सब लोग सुनेंगे उसको. और ज़्यादा मेंबर्स नहीं हैं, 15-20 मेंबर्स रहते हैं, तो वो सामने के सामने सुनते हैं, उन्हें कहते भी, गाइड भी करते हैं कि इसके थोड़ा सा शब्द इस तरह से लें या उस तरह से लें. तो बहुत खुश रहते हैं वो और ज़्यादा से ज़्यादा लिखना पसंत करते हैं. म्हणजे रंजन कलशची स्थापना करण्याच्या मागचा तुमचा उद्देश हाच होता की जास्तीत जास्त युवा वर्गाला प्लॅटफॉर्म मिळायला पाहिजे आणि ते तिथे येऊन आपल्या कवितांची अभिव्यक्ती सिनियर रायटर्स समोर करतील, तर त्यांना त्याच्यामध्ये सुधारणा पण कळतील आणि आणखीन चांगलं काय करू शकतात हे त्यांना यायला पाहिजे, म्हणून तुम्ही रंजन कलशची एक स्थापना केली असं मला वाटतं. हमारा टैगलाइन ही वही है, नवशिल्पियों का मंच. अरे वाह, अच्छा. तो उन लोगों को ज़्यादा प्रेफर करते हैं. उसके अलावा देखिए मेरे जो ग्रुप है उसमें इंजीनियर भी हैं, डॉक्टर्स भी हैं. मतलब ऐसा नहीं है कि जो साहित्य के क्षेत्र में जो लिख रहे हैं वही लिख रहे हैं. ऐसे लोग भी हैं जो तकनीकी क्षेत्र में हैं लेकिन फिर भी अपनी भावनाएं अच्छी तरह से व्यक्त करते हैं वो. कारण ही एक आर्ट आहे, म्हणजे याचा व्यवसायाशी संबंध नाही की तुम्ही इंजिनियर आहात म्हणून तुम्ही लिहिणार नाही असं नाहीये, तुम्ही टीचर आहात म्हणून लिहिणार नाही असं नाहीये. व्यवसाय हा वेगळा भाग झाला आणि ही एक तऱ्हेची रचनात्मकता आहे आणि ती रचनात्मकता चांगल्या रूपात लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून रंजन कलशची मला वाटतं स्थापना केली गेली असेल. त्याच्या व्यतिरिक्त मी अगदी शेवटी आता शेवटला प्रश्न विचारीने की एक कलाकार म्हणून जेव्हा आपण आपली काही प्रस्तुती करतो तर तेव्हा लोकांकडनं चांगला प्रतिसादही मिळतो, अप्रिसिएशन, आणि कुठेतरी लोक म्हणजे आलोचना पण. तर व्यक्तिगत तुम्ही ॲप्रिसिएशनला किंवा आलोचना या दोन्हीला कसं घेता? एक बात तो ये है कि जब मैं लिखती हूँ तो ठीक है, जब तक मेरे पास रहता है वो मेरा है, लेकिन जब मैं प्रस्तुत करती हूँ सबके सामने तो मैं दोनों चीज़ों के लिए तैयार रहती हूँ. अगर वो तारीफ़ कर रहे हैं तो भी मुझे खुशी होती है, लेकिन अगर उन्होंने अपनी ऐसी प्रतिक्रिया दी कि इसमें कुछ और अच्छा होना चाहिए था तो मेरे मन में ये भाव आता है कि हाँ और अच्छा होना चाहिए था. तो अगर हमने सामने रखा है किसी के तो हमको हमेशा दोनों ही प्रतिक्रिया के लिए तैयार रहना चाहिए. म्हणजे कुठेतरी एक पॉझिटिव्ह थिंकिंग ज्याला म्हणू की आलोचना जरी आली आहे तरी मग तिच्यात आणखीन सुधारणा होऊ शकते, हा भाव घेऊन आणखीन पुढे चांगलं लिहिण्याकरता प्रेरित होणं असं म्हणू शकतो आपण. मग आता रंजनाजी आपण बातचीत समाप्त करतो आहे, तर समाप्तीच्या वेळेस आम्हाला काय ऐकवणार आहे? कारण आधीच्या तो खूप सुंदर तुम्ही रचना ऐकवल्या आहेत, आता शेवटी काय? तो मैं एक छोटी सी लघु कथा जरूर मैं सुनाना चाहूँगी उसको. लघु कथाएं भी मेरी जो हैं वो प्रकृति से प्रेरित हैं, क्योंकि मुझे ये लगता है कि जो मानवीय भावनाएं अपन मानवों से अपेक्षा करते हैं वो मानव में आज कम होती जा रही, लेकिन प्रकृति में आज तक वैसी ही है. बिल्कुल. तो थोड़ा सा उसमें भी मैंने प्रकृति को बेस बनाकर ही लिखा है. एक ये लघु कथा है, इसका शीर्षक है दिल. तो उसमें भी यही है कि इंसानों में और प्रकृति में क्या अंतर है. रात होते ही सारी दुनिया सपनों की दुनिया में खो गई. दिल ने देखा
असंख्य तारे आसमान में झिलमिला रहे थे। रात की नीरवता में तारों को दिल की धड़कन स्पष्ट सुनाई दे रही थी। तारों ने टिमटिमाकर दिल का स्वागत किया। दिल भी मुस्कुरा दिया और बोला, प्यारे तारों, रात में तुम्हें झिलमिलाते देखना मुझे बहुत अच्छा लगता है। तुमने रात के सौंदर्य को कई गुना बढ़ा दिया है। पर बहुत दुख होता है जब कोई तुम्हें टूटता देख अपनी हसरतों को पूरा करने तुमसे मन्नतें मांगने लगता है। तारों ने कहा, हमें टूटकर भी लोगों की हसरतें पूरी करने का सुख तो है, पर यह सोचकर ज़्यादा दुख होता है कि लोग तो अपनी हसरतें पूरी करने के लिए दिल ही तोड़ देते हैं। वाह, क्या बात आहे, फारच सुंदर. खूप सुंदर लिहिलंय. म्हणजे प्रकृती आणि मनुष्य यातला फार मोठा फरक या लघुकथेच्या माध्यमातून तुम्ही अभिव्यक्त केला आहे. रंजनाजींनी आम्हाला इतक्या त्यांच्या सुंदर रचना ऐकवल्या आहेत आणि त्याचबरोबर लेखन कार्याबद्दलही बरंच काही आम्हाला सांगितलं आहे. आता आम्ही आजची ही बातचीत इथेच समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन व्यक्तीशी. तोपर्यंत नमस्कार.